पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील सर्वच पक्षांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आता नगरपालिका निवडणुकीचे वेध लागलेत। दिवाळी झाली की प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी चर्चाही होताना दिसून येते। तर सर्वच प्रमुख पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली जाते। पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं असून आरक्षणाच्या सोडतीनंतर नगराध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत येत आहेत। 2016 मध्ये झालेली नगरपालिकेची निवडणूक परिचारक गटानं भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी आपल्या समर्थकांना मैदानात उतरवलं होतं। जून 2013 मध्ये स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना धक्का देत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काही नगरसेवक फुटून परिचारक गटास मिळाले आणि नगरपालिकेत सत्तांतर झालं। त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेवर पुन्हा परिचारक गटाचा झेंडा फडकला होता। 2016 मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर आता जवळपास 9 वर्षांनंतर नगरपालिकेची निवडणूक होत आहे। 2016 मध्ये देखील नगराध्यक्ष पदासाठी संपूर्ण शहरातील जनतेनं मतदान केलं होतं। त्यावेळी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संतोष नेहतराव यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर परिचारक प्रणित भाजप विकास आघाडीच्या माध्यमातून साधना नागेश भोसले या उमेदवार होत्या। त्यावेळी परिचारक गटानं जाहीर केलेल्या वचननाम्याची मोठी चर्चा शहरात झाली होती। भूवैकुंठ अशी जगभरात ख्याती असलेल्या पंढरपूर शहराचा कायापालट होणार अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त झाली होती। मात्र 2016 मध्ये परिचारक गटानं प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक विकास कामे आजही अपूर्ण असून 9 वर्षांनंतर देखील या विकास कामांची प्रतीक्षा कायम आहे। मात्र याच 9 वर्षात शहरातील अनेक माजी नगरसेवकांची राजकीय निष्ठा मात्र बदललेली दिसून येते। तर जून 2013 ते डिसेंबर 2021 अशी जवळपास 7.5 वर्ष नगरपालिकेच्या कारभारावर मोठा वचक असलेले माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे देखील परिचारक गटापासून दुरावले आहेत। तर यंदा पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं माजी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांचं नाव पुन्हा विरोधी दोन्ही गटाकडून चर्चेत येऊ लागले। मात्र या शहरातील जनतेसमोर नगराध्यक्ष पदासाठीच मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी जाताना 2016 मध्ये परिचारक गटानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून या शहरातील जनतेस दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली आणि जी कामे वर्षानुवर्षे अपेक्षित होती ती का होऊ शकली नाहीत याचा खुलासा जसा नगरपालिका निवडणुकीत सामोरे जाताना परिचारक प्रणित भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीस करावा लागणार आहे, तसाच तो आता विरोधी गटाकडून नगराध्यक्षा पदाची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर माजी नगराध्यक्षा साधना भोसले व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनाही करावा लागणार आहे। आणि 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रचारक प्रणित आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात कुठल्या विकास कामांचे आश्वासने दिली होती हेही पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क योग्य वेळी जनतेसमोर मांडणार आहे।